नमस्कार. काव्य शिकव. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. मित्रांनो, 70-80 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदर अनेक वर्ष ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, काही फाशी गेले, यमायतांना सोसल्यात, ते आज कोणीही पिढी त्यातले कोण हयात नाही आहेत. तर आपण जे आहोत ते सगळे यांना फुकट स्वातंत्र्य मिळालं आहे म्हणूनच कदाचित असेल, त्याचं मोल समजत नाही आहे. कसं होतं, 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे जे राष्ट्रीय सण आहेत, त्या दिवशी आपण स्वातंत्र्याविषयी बोलतो, थोडा आपला ऊर भरून येतो, कुठे छोटा एक तिरंगा छातीवर लावतो. पण दुर्दैव असं आहे की तो तिरंगा दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पडलेला असतो. कोण टाकतो, पण जे काही तिरंगा टाकतात ते त्याने विचार केला पाहिजे, तो तिरंगाचा अपमान आहे, राष्ट्राचा अपमान आहे, राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. पण तुम्ही सगळेच बघत असाल की असे डझनाने शेकडो तिरंगा असे पडलेले असतात रस्ते. मी आज लावलेला आहे, पण हा मेटलचा आहे. हे मेटलचे असे असतील तर कोण टाकत नाही. म्हणजे कागदाचे असतात तिरंगा, ते स्टेशनला पोरं वगैरे लावतात. 8 आणे रुपये 2 रुपये घेऊन लावतात. ते पूर्वी 50 पैसे घ्यायचे, आता 2 रुपये घेतात, 5 रुपये घेतात. तर तसे लावून घेता कामा नये, कारण मग ते दुसऱ्या दिवशी फेकले जातात. हे एक. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण किती अपलाभ घेतो, किती गैरफायदा घेतो, त्याला हिसाब नाही. म्हणजे प्रत्येकाचं मत असं असतं की भ्रष्टाचार होता कामा नये, इमानदारीत वागलं पाहिजे, देशाशी इमान राहिलं पाहिजे. पण आपण जर नीट बघितलं पाहिलं तर असं दिसतं की आपण प्रत्येकजण, मी वेगळा नाही, मी तुमच्यातलाच आहे, पण इतरांपेक्षा आपलं लवकर काम हवं किंवा आपलंच काम हवं म्हणून आपणच ही चिरीमिरी जे म्हणतो भ्रष्टाचार, ह्याला उत्तेजन देतो. अर्थात ह्याला अपवाद असतील आणि ते असलेच पाहिजेत. पण मग हे आपण जो समाजात वावरताना ढोंगीपणा करतो असं मला वाटतं. तर त्यावरची आजची कविता आहे. कविता थोडी कोणाला कठोर वाटली तर क्षमा करा. आजच्या कवितेचं शीर्षक आहे वांजोटी देशभक्ती. देशभक्ती आपल्या आहे, पण ती कशी आहे वांजोटी, ती ह्या कवितेतून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या आपण कविता ऐकूया. वांजोटी देशभक्ती. दरवर्षी 15 ऑगस्टनी 26 जानेवारी, दरवर्षी 15 ऑगस्टनी 26 जानेवारी देशभक्ती आमची घेते भरारी. 1 इंच तिरंगा मिरवतो छातीवरी, 1 इंची तिरंगा मिरवतो छातीवरी, दुसऱ्या दिवशी तोच पडतो रस्त्यावरी. दरवर्षी 15 ऑगस्टनी 26 जानेवारी देशभक्ती आमची घेते भरारी. 1 इंच तिरंगा मिरवतो छातीवरी, दुसऱ्या दिवशी तोच पडतो रस्त्यावरी. दिवस रात्र बोंबलतो भ्रष्टाचारावरी, दिवस रात्र बोंबलतो भ्रष्टाचारावरी, इतरांच्या ऐवजी नाहीतरी आधी तरी. दिवस रात्र बोंबलतो भ्रष्टाचारावरी, इतरांच्या ऐवजी नाहीतर आधी तरी. काम होणे हमखास देतो चिरीमिरी, काम होण्यास हमखास देतो चिरीमिरी. लक्ष आमचे सदा वरच्या कमाईवरी, लक्ष आमचे सदा वरच्या कमाईवरी. दिसता कुठे चूक वा नुकसान सार्वजनिक. बघा, दिसता कुठे चूक वा नुकसान सार्वजनिक, आम्ही होतो तेव्हा आंधळं बहिरमुख. दिसता कुठे चूक वा नुकसान सार्वजनिक, आम्ही होतो तेव्हा आंधळं बहिरमुख. जाओ देश खड्ड्यात वा कुणाला असं दुःख, जाओ देश खड्ड्यात वा कुणाला असं दुःख, आमचा वाटा मिळो आम्हा हिशोबी आम्ही नेक, आमचा वाटा मिळो आम्हा हिशोबी आम्ही नेक. वीज पाण्याचा करू उपसा पैसा देतो आम्ही, वीज पाण्याचा करू उपसा पैसा देतो आम्ही. भविष्याचा विचार कसला, भविष्याचा विचार कसला, तो करा तुम्ही. नका शिकू ज्ञान आम्हा ठावे आहे सारे, नका शिकू ज्ञान आम्हा ठावे आहे सारे, आम्ही काय तुमच्या बापाचे खातो का रे. बघा, एखाद्याला आपण पाणी वाहून जात, साधी गोष्ट आहे, पाणी वाहून जात असेल, त्याला सांगितलं अहो नळ बंद करा, पाणी फुकट जातं आहे. हां माहिती आहे, दिसतं आहे मला, तुम्ही नका शिकू.
किंवा कुठलीही साधी गोष्ट, एखाद्याने कचऱ्यात बसचं तिकीट टाकलं, कागद टाकलं आणि त्याला आपण सांगायचा प्रयत्न केला तरी ते तुमच्या बाबतीत नुकसान झालं का, म्हणजे कधीतरी अशी भाषा वापरू शकतात. तर अशी परिस्थिती आहे, एकंदर सार्वजनिक परिस्थिती अशी आहे. शपथ घेतो सारे भारतीय बंधू भगिनी, शपथ घेतो सारे भारतीय बंधू भगिनी, तरी वाटते आम्हा नारी साऱ्या रमणी. बघा, शपथ घेतो सारे भारतीय बंधू भगिनी, तरी वाटते आम्हा नारी साऱ्या रमणी. आमच्या जाती धर्माचे आम्ही अभिमानी, आमच्या जाती धर्माचे आम्ही अभिमानी, तसा प्रांतवादे ठासून भरला आहे मनी. आमच्या जाती धर्माचे अभिमानी, तसा प्रांतवादही ठासून भरला आहे मनी. पिढ्यानपिढ्या लुटती जे देशास बेईमानी, पिढ्यानपिढ्या लुटती जे देशास बेईमानी, तेच आमचे नेते आम्ही त्याचे मतदार इमानी. पिढ्यानपिढ्या लुटती जे देशास बेईमानी, तेच आमचे नेते आम्ही त्यांचे मतदार इमानी. देशभक्ती ही अशी आमची असे वांजोटी, म्हणून म्हणतोय देशभक्ती ही अशी आमची असे वांजोटी, सिद्ध करण्या करतो आम्ही लढाई खोटी. देशभक्ती आमची अशी वांजोटी, देशभक्ती आमची अशी ही वांजोटी, सिद्ध करण्या करतो आम्ही लढाई खोटी. बघा, नेते सर्वांसमोर एकमेकांना किती त्यांचे आरोप प्रत्यारोप करतात आणि नंतर गळ्यात गळे घालतात. ही लढाई खोटीच असते, फक्त ते आपल्याला समजत नाही लवकर. ते आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आजची कविता तुम्हाला आवडली, लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना अवश्य पाठवा. आणि कोण नवीन असेल चॅनलला किंवा कोणी जुन्याचा कोण राहिला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आता आपण परत भेटू एक नवीन कविता घेऊन. धन्यवाद.